लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी सांगितलं की मी मराठा आरक्षण मिळेपर्यंत मी काही खासदार राहणार नाही आणि म्हणूनच आम्हाला खासदार हेमंत पाटलांना या ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून आमचा प्रश्न आहे की हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये 2019च्या मतदार यादीनुसार 17,33,000च्या जवळपास मतदान आहे आणि जे काही सर्वे आलेले आहेत ते 2019चे किंवा आता जे काही सर्वे येत आहेत त्यानुसार ओबीसीची संख्या या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 9 लाख आहे आणि 9 लाख मतदार असलेल्या समाजाच्या बाबतीमध्ये खासदार हेमंत पाटलांनी कुठलीही भूमिका घेतलेली नाही। उलट त्यांनी सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणामध्ये जे काही अतिक्रमण होत आहे त्यांना त्यांनी पाठिंबा दिला। म्हणून आम्हाला खासदार हेमंत पाटलांना सुद्धा आपल्या माध्यमातून आमचा प्रश्न आहे आणि ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून आम्ही आंदोलन सुद्धा करणार आहे की ओबीसींना आपल्याला मतदान हे 2019ला केलं का हे त्यांनी जाहीर करावं आणि जर नसल केलं असेल तर केलं म्हणून जाहीर करावं आणि जर त्यांना मतदान नसल केलं तर ते सुद्धा जाहीर करावं। कारण येथील जी काही लोकसभेची निवडणूक आहे त्यावेळेस आम्ही सुद्धा ओबीसी बांधव मग निर्णय घेऊ याच्यामध्ये की अशा उमेदवाराला की जे ओबीसीच्या विरोधामध्ये भूमिका घेते त्यांना मतदान करावं की नाही हा या ठिकाणी आणि आम्ही असं ठरवलंय आजच्या बैठकीमध्ये की येत्या 20 जानेवारीमध्ये आम्ही हेमंत पाटलांच्या या भूमिका त्यांनी जर 20 तारीखपर्यंत जाहीर नाही केली की ओबीसीनं त्यांना मतदान केलं की नाही तर आम्ही नक्कीच या विरोधामध्ये सुद्धा खासदार हेमंत पाटलांच्या विरोधामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करणार आहेत आणि आम्हाला हे सुद्धा म्हणायचं आहे की या लोकसभा मतदारसंघामध्ये ओबीसीच नाही तर एससी एसटी सुद्धा मतदार आहेत त्यांनी सुद्धा त्यांना मतदान केलंय असं मतदार म्हणतायत। ओबीसी एससी एसटी वर जे काही अन्याय अत्याचार या मतदारसंघामध्ये होते तर त्यांनी कधी लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला का किंवा त्याच्यासाठी त्यांनी कधी आंदोलन त्या संसदेच्या समोर जे महात्मा गांधींचा पुतळा आहे त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलंय का हे सुद्धा त्यांनी जाहीर करावं की जेणेकरून आपण लोकसभेचं प्रतिनिधित्व करता देशामध्ये या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करता आणि आपण जर अशी एकाच समाजाच्या बाजूने जर भूमिका घेत असाल तर आपला दृष्टिकोन हा ओबीसी आणि एसटी मध्ये हा चुकीचा चाललेला आहे। म्हणून आमची खासदार हेमंत पाटलाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की आपलं ओबीसी बद्दल काय मत आहे ते आपण 20 तारीखपर्यंत जाहीर करावं। ज्या काही खासगीकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी शासकीय उपक्रम कमी होत आहेत आणि प्रत्येकाचीच मागणी होत आहे की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे। म्हणून आम्ही ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला हीच विनंती करत आहे की आपण ताबडतोब जातीय जनगणना करावं जेणेकरून कळलं की या ठिकाणी ओबीसी घटकामध्ये किती जाती आहेत, एससी मध्ये किती जाती आहेत, एसटी मध्ये किती जाती आहेत आणि शिल्लक राहिलेले जे काही 50% आरक्षण आहे जे काही सुप्रीम कोर्टाची कॅप आहे की 50%ची मर्यादा ओलांडायची नाही मग 50%मध्ये किती लोक आरक्षणाचा फायदा घेतात। कारण या ठिकाणी आपण बघतोय की ओबीसी ओबीसीची संख्या बिहार सरकारनं ही 63% सांगितलेली आहे। याच्यापूर्वी देश स्वतंत्र होण्याच्या पूर्वी पहिल्यांदा या देशामध्ये जेव्हा जनगणना ब्रिटिशांनी केली 1931ला तर ब्रिटिश शासनानं त्या काळच्या प्रशासनानं जाहीर केलं की ओबीसीची संख्या या देशामध्ये 52% आहे। म्हणजे आजची परिस्थिती बघितली तर ओबीसीची जी काही पूर्णच राज्यामधली संख्या जी आहे मग ते महाराष्ट्र असो का सगळंच या प्रत्येक कानाकोपरा असो तर 65% संख्या आहे। मग आमचं म्हणणं आहे शासनाला की आपण 65% रिझर्वेशन हे ओबीसीला दिलं पाहिजे। इतर जातींना जे काही त्यांची संख्या असेल त्या प्रमाणामध्ये जातीय जनगणना झाली तर त्या प्रमाणाने त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे। त्यासोबत आमची मागणी ही आहे की शासन एका समाजाला झुकतं माप देते एका दुसऱ्या ओबीसीची संख्या 65% आहे पण या ठिकाणचे विद्यार्थी असतील त्यांना कुठं वसतिगृह नाही, या ठिकाणी ओबीसीच्या कर्मचाऱ्यांना प्रमोशन नाही आणि त्यासोबत ओबीसीचे जे काही आर्थिक प्रश्न आहे महामंडळ आहे त्यांना पण आर्थिक तरतूद करावी ही आमची या माध्यमातून 20 तारखेला आमची मागणी आहे। आम्ही त्यासाठी पूर्ण जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये आम्ही प्रत्येक तालुक्यात गाव पातळीपासून आंदोलन करणार।